तर गव्हाण संघानं टॉस जिंकलाय आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला कैलासवासी सदानंद स्मृती गव्हाण. आणि बॅटिंगसाठी आपण पाहतो आयांश लेवनपाली, विशाल शेळके आणि रोहित पाटील सलामीची जोडी दाखल झाले. अमित नारायण शेटघरत यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. तर जाऊया पहिल्या फेरीमधील तिसरी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. यानंतर शेवटची जी लढत असेल रोनी इलेव्हन वाशीगाव ब आणि त्यांच्या विरोधामध्ये VRCC गणेशपुरी. पहिल्या इनिंगचा खेळ संपेल त्याच्या अगोदर दोन्ही टीमचे कॅप्टन पोहोचा. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ब्राउनच्या दिशेमध्ये चेंडू जात असताना कोणतीही धाव मिळणार नाहीये. अय्यांश इलेव्हन पाली मजबूत संघ ओळखला जातो. पनवेल टेनिस क्रिकेटमधील रोहित पाटीलचा संघ, विशाल शेळके स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे या संघाकडे. परंतु समोर मात्र उलबे नोडमधील एक ताकदवान संघ सदानंद स्मृती गव्हाण. शॉट ऑफ लेन पूल करायचं होतं, टायमिंग प्रॉपर नाहीये. थोडीशी इंजरी होत असताना कारण हुकसाठी गेला होता जरूर त्या ठिकाणी. पहा चेक करा अंपायर्स. तर दोन चेंडू समाप्त झालेत. थोडंसं इंजरी रोहितसाठी जपून खेळावं लागेल. इंजरी बराच वेळेला मैदानापासून दूर ठेवत असे. स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, गलीमध्ये निघालाय चेंडू, सिंगल मिळेल. पहिली धाव अय्यांश इलेव्हन पाली संघाच्या धावफलकावर. धावसंख्येचा श्रीगणेश होईल 1 या धावेनं. चांगली सुरुवात केली सिद्धेश कोळी म्हटलं तर गव्हाण संघाचा की प्लेअर आहे, ऑलराऊंडर. पहिल्या 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपलीच पाहिजेत, अन्यथा लगेचच 15 मिनिटं झाल्या तुम्हाला एक फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागतो आणि 20 मिनिटं जर झाली तर आणखीन एक घ्यावा लागेल. सिद्धेश कोळी थोडं थांबवलं होतं, परंतु ही मिनिटं काउंटिंगमध्ये चालू आहेत. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर अवघी एक धाव आहे अय्यांश इलेव्हन पाली संघाच्या धावफलकावर. विशाल शेळके ऑन स्ट्राईक नाव. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन फिल्डर पोहोचलाय त्या ठिकाणी. ओ काय एफर्ट्स आहेत, कमाल एफर्ट्स होते संदेश त्या ठिकाणी. एका सिच्युएशनला असंच वाटलं होतं की चेंडू कदाचित सीमारेषेच्या पलीकडे जाईल. हे संपार चेक करायचं आहे. ओके ओके, डाऊट्स क्लिअर करूया आपण tenniscricket.in च्या माध्यमातून. स्पर्धा लाईव्ह सुरू आहे. आजच 20 लाखांचा टप्पा सबस्क्रायबरचा ओलांडलाय तो tenniscricket.in न हवेत आहे. आणि त्यानंतर मात्र इकडे पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय, काय एफर्ट्स होते, काय वर्क केले त्या ठिकाणी, अप्रतिम. फुल ऑन लेंथ खोदून काढला त्याला, डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह फटका, गोळीच्या वेगानं निघालाय सरळ साईड स्क्रीनच्या दिशेनं. चेंडू सीमा पार 4. सुपर स्ट्रोक फ्रॉम रोहित पाटील, स्ट्रेट ड्राईव्ह.
स्क्वेअर ऑफ द विकेट. निघालाय बॉल, पाठीमागे नाहीये प्रोटेक्शन, बॉल सरळ जाईल तो स्क्वेअर लेग बाउंड्री पार 4. धावसंख्या पाहायला मिळते अयांश 11 पाली संघाची. सचिन शेटघरत त्यांचे सुपुत्र तनिष घरत आणि त्यांचं संपूर्ण ग्रुप. सुजल घरत याचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. सरचे स्वागत आज पहिल्यांदाच खरं तर दिसले आज, कारण गेले 4 रात्र खरं तर आम्ही वाट पाहत होतो सुजल येईल किंवा शुभम येईल, पण तो दिसला नाही कोणी. त्यांची कमी होती. हां, शेलगडच्या मॅचेस आहेत आणि स्टेजवर नाही आहेत, कुठेतरी कमी जाणवली. परंतु सुजल स्वागत आहे. आता थोडासा सिद्धेश लागलाय अगाशी रोहित, आता थोडासा सिद्धेश कदाचित लागलाय. आज थोडेसे इंजरी होतात, जपून खेळा. हा फटका विशालचा स्क्वेअर ऑफ द विकेट निघाला होता. थोडंसं फंबल पाहायला मिळालं त्या ठिकाणी. थ्रो आला सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये, आज जोरात लागला कदाचित. अमितजी गरत वहाळ यांना विनंती आहे की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे स्वर्गीय महेश स्पोर्ट्स चषक 2025 मध्ये. अलंकारचा हा बॉल ऑन साइडला प्लेस केला. मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी आहे. एकच धाव मिळेल, चांगला थ्रो. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 13 नाव. 13 धावा धावफलकावर. ओ स्क्वेअर ऑफ द विकेट. कट केलं बॉल, स्लॅश केलं होतं कव्हर पॉइंटला. क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचतोय तोपर्यंत मात्र रनिंग बिटवीन द विकेट स्मार्ट होती रोहितची. 2 धावा मिळतील पाली टीमला आणि या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 15 या आकड्यावर. 15 ऑन बोर्ड. चांगली भागीदारी आतापर्यंत रोहित आणि विशाल मध्ये होत असताना पाली संघासाठी पहिले 2 सामने आपण पाहिले. भैरवनाथ धुतुम सिया 11 दोन्ही मॅच मध्ये कमाल बॅटिंग केली ती परेश ठाकूरनं. मिस्टर हेलिकॉप्टर लेफ्ट केला होता बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, पण इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. तनिष घरत यांना आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. दर्शन सुद्धा आहेत त्या ठिकाणी बॉडी बिल्डर आमचे. शॉट ऑफ लेंथ हुक केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर भिरकावून दिलं या बॉलला. रोहितच्या बॅट मधून येतोय हा षटकार. बाउन्सर मारण्याचा प्रयत्न अलंकार कोळीचा मात्र निष्फळ गेलाय. काय प्रत्युत्तर दिलंय. हुक शॉट. रोहित 17 वर, टीम 22 वर. ओ टॅप करण्याचा प्रयत्न. समोर क्षेत्ररक्षक आहे. कव्हर्सला इनफिल्ड मध्ये सिंगल मिळेल. स्कोर कार्ड वर 23 धावा. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकामधील. चांगली टोटल, चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी रोहित विशाल मध्ये. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन चांगलं जुळलंय आतापर्यंत पाली संघाच्या दृष्टिकोनातून. अयांश 11 पाली. चेंज ऑफ पेस. फिंगर रोल केले होते. धीम्या गतीने टाकलेला हा बॉल होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येत असताना.
चला फेअर डिलिव्हरी आहे, वाईड नसेल हा चेंडू, त्यामुळं रिव्ह्यू सक्सेसफुल आहे फिल्डिंग टीमचा. दाखवलंच होतं आपल्या टीव्ही स्क्रीनवर. पारदर्शकता या स्पर्धेची, ट्रान्सपरन्सी मेंटेन केली जाते. 2 षटकानंतर 23 धावा धावफलकावर आहेत. चला वाशीगाव आणि गणेशपुरी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्ट करा. 2 ओव्हर्स बाकी आहेत. हळूहळू टॉस बॉक्सकडे पोहोचा आपण. प्रितेश कोळी आलाय 30 षटक घेऊन. राऊंड स्टंप्सना बॅकवर्डवरून स्क्वेअर कट केलाय. चांगला फटका बॅकवर्ड पॉइंटकडे वेगानं फिल्डर त्या ठिकाणी पोहोचलाय. थ्रो येतोय, थोडासा ओव्हर थ्रो झालाय. तोपर्यंत मात्र दुहेरी धावा. 2 धावेनं स्कोर मात्र पुढे निघालाय 25 या आकड्यावर. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 23 आल्यात. तेवढ्याच धावा निदान 4 ओव्हर्समध्ये जर झाल्या 45-50च्या अधिमधीच्या आसपास एक चांगली टोटल मात्र ठरू शकेल. परंतु उल्वेन रोडमधील एक चांगला संघ आहे. फुल टॉस होता, अपील पाहायला मिळाली. इकडे मात्र अपील स्वीकारले. लाईक बिफोर द विकेट. परतावं लागेल रोहित पाटीलला. 20 धावांचं योगदान दिलं. पायची सापडलाय. फर्स्ट विकेट डाऊन. नवीन कॅमेरामन tenniscricket.inच्या ताफ्यामध्ये ॲड झालेत मिस्टर साहिल. टेकडीवर एक बॅनर आहे. बॅनरला जर षटकार हिट झाला तर तुम्हाला 2000 रुपये मिळतील. कुंदन भगत आणि आदित्य भगत यांच्या वतीनं. जरीमरी ढाब्याचा तो बॅनर आहे. हो लॉफ्ट केलाय, उडवलाय चेंडू लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये झेल कॅरी होतोय. फलंदाज होईल बाद. दुसरा झटका आता मात्र मिळेल आयन्स 11 पाली संघाला. एक चांगला फलंदाज बारक्या 0 बाद. ऑन हॅट्रिक नाव प्रितेश कोळी. ऑन हॅट्रिक. इट्स हॅट्रिक बॉल फ्रॉम प्रितेश कोळी. पाठीमागच्या 2 बॉलवर 2 धक्के दिलेत. राहुल शेळके ऑन स्ट्राइक नाव. राऊंड स्टंप्सनं थोडीशी इनसाइड एज घेतली होती. विकेटच्या आसपासच चेंडू राहिला. प्रॉपर टायमिंग झालं नव्हतं. सिंगल मिळाली. हॅट्रिक सेव्ह जरूर असेल परंतु प्रितेश कोळी चांगली बॉलिंग करतो. या ओव्हरमध्ये पहिल्या 4 बॉलमध्ये 2 धक्के दिलेत आणि फक्त 3च धावा दिल्यात. त्यामुळे पालीचा स्कोर थांबलाय थोडा 26 वर. परंतु 40-42च्या आसपास सुद्धा चांगल्या मॅचेस होतात या मैदानावर. ओ स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉलला पाठवले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून एक धमाका पाहायला मिळतोय विशालच्या बॅटमधून. हा विशाल फटका षटकार.
32 वर 2. 5 बॉलमध्ये 10 धावांचं योगदान दिले विशाल शेळकेनं. सलामीला आलेला फलंदाज त्यानंतर रोहित पाटीलनं 10 बॉलमध्ये 20 काढल्या. बारक्या पहिल्याच बॉलवर आऊट झाला. त्यानंतर राहुल शेळके आपण पाहतोय मैदानावर असताना. काही टिप्स अनिकेत कडून. आता मात्र गोलंदाज प्रितेशला या पहिल्या 5 बॉलमध्ये 9 धावा आल्यात. पहिले 4 बॉलमध्ये फक्त 3 होत्या. त्यानंतर स्वीपचा एक चांगला षटकार पाहायला मिळाला विशालच्या बॅटमधून. हा शेवटचा चेंडू आहे. थोडंसं डिस्कशन सुरू आहे. स्विचिटचा प्रयत्न होता, कनेक्ट झाला नाहीये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. 3 षटकांचा खेळ समाप्त. 2 गडी बाद 32 धावा. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना अयांश 11 पाली. या ओव्हरनंतर टॉस केला जाईल. रुनिक 11 वाशीगाव ब आणि VRCC गणेशपुरी. विदिन टाइम पोहोचा म्हणजे झालं. अनेक संघांना विदाउट टॉस सुद्धा टॉस विन घोषित केलंय या स्पर्धेमध्ये. डायरेक्ट हिट त्या ठिकाणी. थोडंसं बल्स ब्लिंक्स झाल्या होत्या. सन्माननीय सचिनजी वडकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. स्वर्गीय महेश स्पोर्ट्स चषक 2025 या भव्य दिव्य रजनी स्पर्धेमध्ये वडकर साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. दीपराज कोळी. चौथं षटक हुक साठी गेला. इकडे मात्र थोडासा मिसकूट झाला होता. फटका. शॉर्ट फाईन लेगला बीट केलाय. बॉल वेगाने पळतोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा पार. 4 धावांकरता हा येतोय चौकार. अंतिम टप्प्यामधल्या या महत्वाच्या धावा सध्याच्या घडीला अयांश 11 पाली संघ गोळा करत असताना प्रयत्नांची पराकाष्ठा या ठिकाणी केली अनिकेत कोळीनं. कट करण्याचा प्रयत्न थोडासा बाहेर होता. आउटसाइड ऑफ स्टंप. पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावसंख्येमध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 39. 39 धावा. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. एक 7-8 धावा जरी आल्या या 4 बॉलमध्ये चांगली फाईट पाहायला मिळेल. एक चांगलं लक्ष मात्र ठेवता येईल पाली संघाला. थोडासा फाईन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र पुन्हा एकदा व्हाईट बॉल. लेग स्टिकच्या बाहेर होता. चांगला अटेम्प्ट केला होता खरं तर. व्हाईट बॉल सुद्धा. दीपराज कोळी चौकारानंतर थोडंसं दिशा भरकटतोय. स्कोर 40 या आकड्यावर. यानंतर वाशीगाव ब आणि VRCC गणेशपुरी. टॉस केला जाईल या ओव्हरनंतर. फुल ऑन लेंथ होता. प्रॉपर टाइम झाला नाहीये. बॉल शॉर्ट थर्डमॅन कडे निघालाय आणि धावतोय त्या ठिकाणी. सिंगल येत असताना .41 41 धावा धावफलकावर सध्याच्या घडीला आहेत.
ओ द स्टम्प्सनं टायमिंग प्रॉपर नाही आहे. स्क्वेअरलेकडे चेंडू निघालाय. लॉंगचे असे क्षेत्ररक्षक वेगानं पुढे आलाय. एकच धाव मिळेल. ओ इकडे मात्र कलेक्ट करता आला नाही आणि दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि इकडे मात्र दुसऱ्या धाब्याला फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये एक मोहरा गमावलाय आयन्स 11 पाली संघानं. राहुल शेळके विशालला स्ट्राईक हवी होती त्यानं ते मिळवलंय. सध्याच्या घडीला आयन्स 11 पाली संघाचे समर्थक हाच विचार करत असतील निदान राहिलेल्या 2 बॉलमध्ये एखादा मोठा फटका जर आला तरी धावसंख्या 50च्या आसपास जाऊ शकेल. तनिष घरत, अश्वित भगत लोवर फुल टॉस बॉल ट्राय केला अगदी समोर. लॉंग ऑफचा फिल्डर वेगानं आलाय. ओ बॉलिंग ऍक्शन मध्ये हा थ्रो करत असताना आणि त्याचमुळे इकडे मात्र 2 धाबा पूर्ण झाल्यात. हा थ्रो जर वेगवान असता कदाचित एकच झाली असती परंतु शोल्डर इंजरी आहे. सिद्धेश शोल्डर इंजरी आहे त्यामुळे थ्रो परफेक्ट येत नाही त्याचा. लोवर फुल टॉस बॉल स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये सिंगल मिळेल. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. 4 षटकांचा खेळ समाप्त. 45 धावा धावफलकावर जाऊया पण टॉस बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी नाणेफेक संपन्न केली जाईल एका बाजूला रुनिक 11 वाशीगाव ब आणि त्यांच्या विरोधामध्ये VRCC गणेशपुरी. आणि मी मडकर साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करावा. एका बाजूला उलवे नोड मधील संघ आणि दुसऱ्या बाजूला नवी मुंबई मधील संघ वाशीगाव. तर टॉस केला जातोय मडकर साहेबांच्या शुभ हस्ते. चलो हेड इज अ कॉल अँड हेड इट इज. टॉस जिंकलाय वाशीगाव संघ. अभिनंदन. आणि निर्णय काय असेल? फिल्डिंग करू आम्ही. कसं वाटतं या स्पर्धेमध्ये आल्यानंतर? शेलघर संघ या स्पर्धेला ऐकलंय तुम्ही सर्वात आधी? हा ऐकलंय खूप आणि चांगलं वाटतंय. खूप शिस्तबद्ध स्पर्धा आहे. अगदी 12 सव्वा 12ला संपणारी स्पर्धा म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अशी कुठली स्पर्धा नाहीये. शिस्तीचं पालन करावं लागेल. काय सांगाल? इतर स्पर्धा तुम्ही खेळत असतात या स्पर्धेबद्दल काय सांगाल? चांगलं आहे. टायमिंगवर झाले पाहिजे माझे. थँक्यू. चला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस विरोधामध्ये गेलाय विनेश. बॅटिंग करायची तुम्हाला. फारसा फरक पडेल टॉस हरल्याचा? फरक काय नाही पडणार. आम्ही आमचा नॅचरल गेम केलो. प्रथमेश चांगल्या फॉर्ममध्ये आहे परंतु यंदाच्या हंगामामध्ये गणेशपुरी संघ फारसा खेळताना दिसलेला नाहीये सगळ्यांनाच. त्याचं कारण नक्कीच प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. असं काय नाही. गणेशपुरी संघ खेळतो आणि खेळत राहील. काही मुले जॉबला आहेत, काही कांचा बिझनेस आहे, त्यांच्या मुले जास्त खेळायला नाही भेटत. पण या हंगामात जवळजवळ आम्ही 4-5 इंट्रा खेळलो आणि 3 बक्षिसं मारली. चला या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर टॉस जिंकला तो वाशीगाव संघाने आणि त्यांनी पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी सन्मान करूया आपण. आदरणीय मडकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. या स्पर्धेचे प्रणेते सचिन शेठ घरत साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर अमितजी पाटील वहाळ यांना सुद्धा मी विनंती करेन आपण सुद्धा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं आणि आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. त्याचप्रमाणे कांती मामा आपणास सुद्धा विनंती आहे. अमितजी घरत यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आणि आमचे लाडके कांती मामा यांचा सुद्धा सन्मान आपण करूयात. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम.
त्यानंतर आणखीन एक सन्मान आम्ही करणार आहोत. विश्वनाथजी पाटील साहेब पाली यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. विश्वनाथजी पाटील आपण यावं आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. तर विश्वनाथजी पाटील पाली यांचा सन्मान केला जातोय. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जाऊया पुन्हा एकदा उत्तरार्धाकडे. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना आयांश 11 पाली संघानं धावा केल्या. त्या 45 आणि 46 धावांचे लक्ष ठेवण्यात आलंय. आणि जाऊया उत्तरार्धामध्ये. ऐकूया पुन्हा एकदा अमितजी म्हात्र्यांचा आवाज. बहुत बहुत शुक्रिया दीपक पाटिल सर, इनका सुमधुर आवाज, जिन्होंने रतन बुआ ट्रॉफी में जिन्हें एक दिन का निमंत्रण था 5 दिन बैठ चुके. उनकी मेहनत, उनका प्रेजेंटेशन माइंड और उनकी तैयारी, उन्होंने अच्छा क्रिकेट भी खेला हुआ है शुरू में पलसपत टीम में, और आज उन्हें एक बड़ा पद भी मिल चुका है. तो फिलहाल एक पार्टी दीपक सर आपके ऊपर है, उसकी तैयारी आपको करना पड़ेगा. लेकिन फिलहाल मैदान के अंदर चल रहे मैच को जीतने के लिए यहां रन चाहिए. गवान टीम को 46. हमारे जबरदस्त खिलाड़ी और जबरदस्त हमारे वैसे जीजू जयदास भाऊ पाटिल मैनम पाली, इनकी तरफ से ढेर सारी शुभकामनाएं पाली टीम के लिए. तो उनका भी हम हार्दिक हार्दिक स्वागत कर रहे हैं. पहले गेंदबाज है कल्पेश शेलके की गेंद बल्ले का बाहरी किनारा लगा है, लेकिन पीछे प्रोडक्शन खराब हुआ है, सिंगल मिला. और देखिए गवान जब टीम हमारे आंखों के सामने आते तो एक बेस्ट अंपायर हमारे विशु कोहली साहब, जिनकी हाइट, जिनकी तबियत, जिनका अंपायर का तजुर्बा और जबरदस्त एक शख्सियत. विशु कोहली सर आपका हम तहे दिल से स्वागत कर रहे हैं इस टूर्नामेंट में. सिद्धेश ने खाता ओपन किया. अनिकेत कोहली, कल्पेश की ये गेंद आउटसाइड ऑफ स्टंप रखी हुई थी, शरीर से दूर. रिप्ले में आप देख सकते हैं एक बार फिर से, लेकिन रिवो लिया है जरूर. अभी अंपायर फैसला बताएंगे, यानी कि शशि मेहर साहब, जो एक जबरदस्त अंपायर हैं, लेकिन बताएंगे क्या है ये क्या नहीं. अभी जो कुछ है वो अंपायर देंगे, हमें कुछ बोलने की इजाजत नहीं. हमारा काम क्या, जो चल रहा है उसका बखान देने का. व्हाईट चेंडू आहे आणि याच वेळी व्यासपीठावर सन्मान्य निलेश अरुण शेठ भगत यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर या. आणि त्याचप्रमाणे रोशन हातमोडे साहेब तुरमाळे यांनाही विनंती असेल आपण व्यासपीठावर या. और फुल टॉस बॉल जरूर है, क्रॉस लाइन से खेला हुआ शॉट है, इसी बीच सिंगल जरूर मिलेगा. दूसरे के लिए भागने जा रहे हैं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बाहर के सेल के ने गेंद को फील्ड किया और टीम का स्कोर आगे बढ़ चुका है 4 की घर में. थोड़ा सा आयन श्रीरन पाली टीम का जो स्कोर बना है 24 बॉल में 46, थोड़ा सा और 55 तक चाहिए था, लेकिन क्रिकेट है, इसमें कोई गारंटी वारंटी नहीं है. अनिश्चितों का खेल है. और उड़ाया, चली 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 गेंद सीमा रेखा पार, आउट ऑफ द, इट्स अ ब्यूटीफुल सिक्सर. दस. अनिकेत कोहली ने इस बार देखा शानदार रफाटा दिया अच्छे रन के लिए. कवर के ऊपर इनसाइड आउट शॉट. और इस बार यहां आउटसाइड ऑफ स्टंप गेंद है. अंपायर यहां गणेश जी भाविस्कर सर जिन्होंने व्हाइट घोषित किया और अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे 11.
11 खिलाड़ी जब अंदर खेलते तो 1000 दीवाने बाउंड लाइन के बाहर मौजूद है। हमारे एक बेहतरीन जबरदस्त खिलाड़ी और जबरदस्त शख्सियत तुषार कोहली साहब मैन फ्रॉम उल्वे, उनका भी स्वागत है। और भले का बाहरी किनारा लग चुका है, लेकिन फिलहाल रन चुराया। रन चुराना इसे कहते हैं, बैकअप पिच है, अच्छा है। और 22 अंपायर के लिए तुषार कोहली मैन फ्रॉम उल्वे की तरफ से ढेर सारी शुभकामनाएं। देखिए नेटवर्क आजकल 22 जी का कितना जबरदस्त हुआ है। पहले शाकाहारी था तो अभी इतना ही था, लेकिन मांसाहारी होने के बाद परिणाम क्या हुआ देखिए। क्या कोहली साहब, स्कोर 12, बगैर नुकसान 9 पे कोहली खेल रहे हैं, 1 पे सिद्धेश कोहली। कल्पेश को परिवर्तन करना पड़ेगा। इस बार जोरदार प्रहार करने गए, सामने स्ट्रोक है डाउन द ग्राउंड, लेकिन बैकअप अच्छा है। इस बार दूसरे के लिए भागने की कोशिश कर रहे थे, लेकिन यहां बढ़िया थ्रो आया बार क्या का। इस सिंगल के साथ हम देख सकते हैं तो यहां सदानंद स्मृति गवान टीम का स्कोर 13 रन। 46 का टारगेट है। हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट, सेलगर के मैदान के ऊपर नाइट टूर्नामेंट का 24 कैरेट का असली आयोजन नियोजन। फुल टॉस देगा तो मार खाएगा तू। कवर के ऊपर देखिए शानदार तरीके से इस बार देखा जाए गगन नवमा छक्का डीजे। और देखिए इस बार ये सिक्सर आया और 6 के साथ ये पहला ओवर अयान शिरन पाली टीम के लिए काफी खतरनाक ओवर साबित हुआ है, महंगा ओवर साबित हो चुका है, लेकिन ये फायदे का ओवर जहां हम देख सकते हैं सदानंद स्मृति गवान टीम के लिए। यस 5 मिनिट अगदी संपलेलं आहे। 15 मिनिटाचा अवघ्या आपल्या 3 षटकांसाठी याची दक्षता घ्या। आता एक प्लेयर आपला आतमध्ये खेचला जाईल, पाळी संघ लक्षात ठेवा। 5 मिनिटांमध्ये पहिला ओव्हर समाप्त बरोबर झालेला आहे। राहुल टाइम समय इंपॉर्टेंट बात है। खूबसूरत मैदान, फ्लड लाइट, डीजे मास्टर, tenniscricket.in, दीपक पाटिल सर हमारे कमेंटेटर, 3 हमारे अंपायर हेमंत कोहली सर, भविष्कर सर और मेहर सर। आयोजन परफेक्ट है, खूबसूरत मैदान। ये हमारा वीआईपी हमारा मंच देखिए, उसके ऊपर हमारे सचिन गरज साहब, उनके सभी मित्र परिवार मौजूद है। बघा 3 षटक 15 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला संपवायचे आहेत। तर 15 मिनिटांमध्ये तिसरा षटक जर चालू असेल, शेवटचा चेंडू असेल आणि 1 मिनिट जास्त गेला तर क्षेत्ररक्षक आतमध्ये घेतला जाईल। टाइम और ये गेंद वाइड है। गेंदबाज राहुल सेल के खराब गेंद साबित हो गई है। टाइमर देखिए परफेक्ट लगाया हुआ है और ये होना ही चाहिए। यहां से कहते हैं ना कि तुम्हें शिस्त लग जाएगी कि क्या होता है। कई कई जगह 4-4 5-5 बज जाते हैं, पहुंचते समय लोग उठते, हम सो जाते हैं और घूम के खेलने का प्रयास। मिस टाइम शॉट है, लेकिन जहां देख सकते हैं तो गली में इस बार देखा जाए मिस फील्ड लेग बाई के स्वरूप में 1 सिंगल और स्कोर आगे 21। अभी डीजे मास्टर तुम्हारी सिस्टम परफेक्ट लग चुकी है। यही हमें चाहिए था, क्योंकि इससे क्या होता है हमें फीडबैक अच्छा मिलता है। नहीं तो हम कल सेवा में थे, पूरा कंठ डाउन हो चुका था। नेक्स्ट डिलीवरी परिवर्तन करना पड़ेगा इस बार देखा जाए। पाली टीम को विकेट की जरूरत है। ओहो, और ये देखिए एबी डिविलियर्स स्टाइल्स खेलने गए थे, ये देखिए दूसरे के लिए, लेकिन रन नहीं मिलेगा क्योंकि बल्लेबाज यहां हम देख सकते हैं तो अनिकेत कोहली लेग बाई के रूप में सिंगल जरूर मिलेगा। खुद खेल रहे 15 पे, सिद्धेश कोहली खेल रहे 2 पे और यहां देखिए स्कोर है 22, मतलब 22 और अंपायर 22 कर। मतलब कहने का तात्पर्य 22 आया। हम तो हिंदी में 22 बोला था, प्रणय बोले मराठी में बोलो 22, तो याद आ गया 22 करके।
रणनीति है, दिमाग है, फास्ट जमाना है। ड्राई फ्रूट हेमंत कोहली सर बहुत खाते हैं। कैस, चलिए खेल खल्लास और विकेट नंबर पहला गॉन। इस बार देखा जाए सिद्धेश कोहली 2 रन बना के आउट। कैच लपका रोहित जी पाटिल ने 22 पे पहला झटका। सदानंद स्मृति गवान टीम को डीजे। नेक्स्ट बॉल और उड़ाया, ये कैच है, पकड़ो, शाबाश। और विकेट नंबर दूसरा गॉन। मिस्टर जीवन कोहली चले। इस बार देखा जाए अंडा लेके ड्रेसिंग रूम में, चाहे सम्राट का हो जाए आटा या रेलवे का हो जाए पाटा, जाने वाले को हम करते टाटा। ठोक डीजे लाइट। यस, और इसी के साथ आई एक मेरा माता का गाना सुना। सदानंद स्मृति गवान के टीम को 2 बड़े धक्के लग चुके। राहुल सेल्के की हुआ गेंदबाजी चल रही, बैक टू बैक 2 सफलता हासिल किया है। लेकिन मैदान के अंदर अनिकेत कोहली नाम के एक धाकड़ बल्लेबाज 15 पे खेल रहे। 4 नंबर के ऊपर बल्लेबाजी करने के लिए मिस्टर संदेश कोहली। खूबसूरत मैदान, मैदान देखिए कैसा, पूरी तरह से कैसा भी रनिंग करो, कैसी भी डाई मारो, कुछ नहीं होगा, लेकिन संभाल के। 7 यानी कि 8 मिनट हो चुके हैं। और टैप किया गेंद को, बैकवर्ड पॉइंट के ऊपर गेंद चली गई, सीमा रेखा के नजदीक गेंद को फील्ड किया। तब तक के लिए बल्लेबाज संदेश ने 2 रन इकट्ठा किया। टीम का स्कोर 24। इस मैच का आनंद लुत्फ लेते हुए हमारे जयदास बाबू पाटिल मेहमान पाली के और पाली के हमारे हनुमान जी भी इस बार हनुमान सेल के पाली ग्रामस्थ मैच को देख रहे हैं, उनका हार्दिक स्वागत। 24। यस, अभी क्या करना पड़ेगा, देखना पड़ेगा। और एक बार फिर से ऑन साइड के ऊपर कलाई के सारे मोड़ दिया, गैप में गेंद, बाहर का सेल के गेंद के पीछे पकड़ा गेंद को, मैंने कहा सिंगल, गुड थ्रो। और इसी के साथ ये ओवर हुआ खत्म। दोनों 1 मिनट बाकी था, उससे पहले ओवर खत्म हो चुका है। यानी कि देख सकते हैं राहुल सेल्के की इस ओवर में रन आ चुके मेरे हिसाब से 6। बहुत ही शानदार ओवर साबित हो चुका है अयांश शिलेन पाली टीम को। पाणी की मांग मैदान के अंदर, पाणी लेके जाए 12 प्रतिनिधी। आता विजयासाठी 12 चेंडू शिल्लक आणि 21 धावा। चला 12 प्रतिनिधी लवकर जायचं। विशाल भाई देखिए हमारे, हार्दिक स्वागत। पाली बहुत ही बढ़िया हमारे रोमन ट्रॉफी का आयोजन आपने देखा होगा, सुंदर। लेकिन अभी 21 की जरूरत है, आने वाले 12 में 10.50 का रिक्वायर्ड रन रेट है। नेक्स्ट मैच मैदान के अंदर होगी वरुण किलन वाशिगाव बी बनाम VRCC गणेशपुरी। अंपायरांना विनंती आहे, तुम्ही जास्त मीटिंग घेऊ नका। आज किती वर्ष तुम्ही एकमेकांसोबत बोलता का चालता, काय फायदा नाही आहे। काहीतरी बघा, नवीन होऊन जाऊ दे दणका। नाही नाही, आता ते सर आता डबल करूच शकत नाही, त्यांची पाली बाहेर होईल सगळी। तीसरे गेंदबाज मिस्टर परेश शेलके। कोटे का पहला पारी का तीसरा ओवर। टीम का टोटल स्कोर है इस बार देखा जाए यहां 25, जीतने के लिए 12 में चाहिए 21। सामने बल्लेबाज खेल रहे सिद्धेश कोहली 3 पे, अनिकेत कोहली खेल रहे 15 पे, मंगेश कोहली
संदेश कोहली माफ कीजिए, संदेश कोहली के लिए 3 पे, अनिकेत कोहली 15 पे। जानदार शानदार आयोजन, नियोजन सेलगर में चल रहा है टूर्नामेंट का, बढ़िया नियोजन। और किनारा लग चुका है, यह खतरा बन सकता है क्या, देखना पड़ेगा। ओहो, फिलहाल यह खतरा जरूर था। विकेट कीपर के पास इतना तेज गति के साथ मानो थ्रो किया, तो मानो इस बार जगह पकड़ना थोड़ा अच्छी ट्राई थी। अगर पकड़ हाथ में पकड़ लेते तो करीबी मामला होता दोनों एंड पे, लेकिन दोनों एंड पे कोई खतरा नहीं है। 11 बॉल 21 रनों की जरूरत है यहां सदानंद स्मृति गवान टीम को जीतने के लिए। और शॉट ऑफ लेन है, हवा में जरा बार किया, शाबाश विष्णु। विष्णु ने कैच को लपका और इसी के साथ विकेट नंबर 3 गॉन। 25 लॉस ऑफ 3 सदानंद स्मृति गवान टीम। चलिए स्पीड अप और नए बल्लेबाज मैदान के अंदर जल्दी भेजिए। 10 बॉल और 21 रन। सफेद जर्सी में इस बार देखा जाए आयांशिलन पाली टीम खेल रही है। कड़ाकेदार आयोजन नियोजन आप सभी लोग देख रहे। हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट और क्रिकेट लोकप्रिय हो चुका है, लेकिन यहां स्वर्गीय महेश स्पोर्ट ट्रॉफी 2025 और ये देखिए उन्होंने एक नया इंस्टा के ऊपर एक जाहिरात लाया है और हमारी बहन भी भाग गई वहां से। उनका भी हार्दिक स्वागत। जयदास भाव आप देखते रहिए, सुंदर आयोजन, परफेक्ट नियोजन, करेक्ट कार्यक्रम है, लेकिन जीतने के लिए 10 बॉल में 21 रनों की जरूरत है। रात काली है और उसमें उजाला देके किस तरह से चमक रहा है। खचाखच भरा हुआ यह मैदान, लोगों की भीड़ गवाह दे रहा है। अर्जुन ने जब प्रण किया था कि मैं जयदत्त का सिर काटूंगा तो उसे गवाह नारायण था, लेकिन विशाल जन समूह टूर्नामेंट का गवाह है। 10 बॉल 10 में 1 की चाहिए। बिल्कुल इस बार देखिए हार्दिक स्वागत। एक बार फिर से बैक फुट जाकर के उनको पुल किया। विष्णु गेंद के पीछे दौड़ रहा है और फील्डिंग यानी कवर करना पड़ा। मिड विकेट के ऊपर वो थे, काउ कॉर्नर के एरिया को उन्होंने कवर किया। टीम का स्कोर पहुंचा है 27 यानी कि 27। इक्कीस को अब तो जीतने के लिए 27 रन बन चुके हैं और जीतने के लिए 9 में 19 चाहिए। और गई, हवा में गई, हक्का पक्का धूम धड़का और इस गेंद के ऊपर मार दिया छक्का। लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर और पिच बॉल को पनिशमेंट, चली गेंद सीमा रेखा बाहर। यह खतरनाक छक्का आया और पिच बॉल फेंकी। इस बार देखा जाए परेश शेलके ने, कहते ना कि शेर के इलाके में बकरी छोड़ेगा तो बकरी का पर्दा फाश होगा और बैट्समैन के इलाके में गेंद फेंकेगा तो गेंद की चटनी होगी। छक्के के साथ स्कोर आ गई 33। इस ओवर की मेरे हिसाब से आखिरी 2 गेंदें शेष है, 8 में 13 चाहिए। और ये बाहर है, ये बाहर है, यह आसमानी तूफानी छक्का और बॉलर बहुत छक्का। हैप्टेकर की बॉल के ऊपर देखिए खतरनाक छक्का आ चुका है, जरूरत नहीं थी। ऑन द पिक किया मिड विकेट के ऊपर और टीम का स्कोर आगे बढ़ता है 39-39। 7 बॉल 7। कुणाल कोहली मछली की ताकत है भुजाओं में। हाँ, आखिरी 7 बॉल में 7 मैच नजदीक लाया है। खराब गेंदबाजी परेश शेलके की। एक और पिच, एक हैप्टेकर बॉल, उसके ऊपर 2 बड़े हिट छक्के आए और गई तीसरा उतुंगा छक्का और हक्का बक्का दिल टूटा है पाली का और घाव गंभीर हुआ है और पूरी तरह से पाली के दर्शक निराश होंगे। बैक टू बैक 3 छक्के। यूनिक किलन वाशिका वर्सेस वीआरसीसी गणेशपुरी, दोनों कैप्टन टॉस साठी हजर।
टॉस झालाय. निर्णय वाशिगाव संघाने फिल्डिंग घेतलेली आहे. लगेच मॅच संपल्याने थांबायचं नाही, धावत आतमध्ये. और ये देखिए 6 में 1 रन चाहिए. बैक टू बैक 3 छक्के. सेल के रात भर सोएगा नहीं आज. कुणाल कोहली ने अपना रूप धारण किया और ऐसे 3 छक्के टर्निंग पॉइंट के ऊपर मार दिए. 3 गेंदों में 18 है. और अभी ये जब 3 छक्के आने के बाद परिणाम गंभीर हुआ. आणि सचिन सेठ यांच्या वतीनं हॅट्रिक साठी 500 रुपये. 1000 रुपये. 1000 रुपये. दिलदार व्यक्तिमत्व वर्गाचे क्रिकेट खिलाडी थे सचिन घरत साहब. यम मैच फिनिश. खतरनाक खेल इसे कहते हैं. टोकम टोक. और आदरणीय शिवतेज कोहली यांचा सन्मान करतील. यमबाय एक जबरदस्त क्रिकेटर आणि यांच्या शुभ हस्ते होते इथं सत्कार. काय बॅटिंग झाली यार. वाजू याला म्हणतात. वीज कशी कडाडते तसे षटकार. हाडलग इकडं आपण आभार मानूया श्रीवन पाळी संघाचे.